नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे खोबऱ्याचं वाटण करून कोकणी पद्धतीची कढी। आता आपण पाहणार आहोत कढी करण्यासाठी लागणारं साहित्य। कढी करण्यासाठी इथे मी ताक घेतलेलं आहे, मीठ, जिरं, मोहरी, साखर, कढीपत्ता, अद्रक। मी इथे डार्क हिरवी मिरची घेतलेली आहे। तुम्हाला जर मिरचीचं प्रमाण यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त देखील घेऊ शकता आणि कमी तिखट असणाऱ्या मिरच्या असतात त्याही तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर मी इथे लसूण देखील सोलून घेतलेली आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। आता आपण हे घेतलेलं जे खोबरं आहे ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। त्याचबरोबर अद्रक, मिरची, आपण इथे जो घेतलेला लसूण आहे त्यातला अर्धा लसूण या वाटणमध्ये घालून घ्यायचा आणि अर्धा लसूण फोडणीसाठी ठेवून द्यायचा। घेतलेलं सर्व जिरं आणि थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ। आता मी हे सर्व साहित्य थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेणार आहे। कढीसाठी लागणारं वाटण छान बारीक देखील करून झालेलं आहे। कढीला फोडणी देण्यासाठी मी इथे एक साइडला कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल देखील घालून घेतलेलं आहे। सर्वात आधी यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत। आपण घेतलेल्या साहित्यामध्ये अर्धी उरलेली जी लसूण होती ती अशी ठेचून घेतलेली आहे, ती देखील घालून घ्यायची। लसूण घालून झाल्यावर यामध्ये आपण घेतलेला सर्व कढीपत्ता देखील छान घालून घ्यायचा। कढीपत्ता घालून झाल्यावर थोडीशी हळद, त्याचबरोबर थोडीशी हिंग, आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण देखील घालून घ्यायचं। वाटण आपल्या फोडणीमध्ये छान मिक्स करून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते ऍड करून घ्यायचं। पाणी घालून झाल्यावर आपण घातलेल्या वाटणाला छान उकळी येऊन द्यायची। त्यानंतर आपण घेतलेलं ताक देखील घालून घ्यायचं। ताक घालून झाल्यावर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। आपण जेव्हा वाटण केलं होतं त्या वाटणामध्येही मीठ घातलं होतं, त्यामुळे मी आता थोडं मीठ घातलेलं आहे। तुम्ही कढीसाठी घेतलेलं दही जर गोड असेल तर त्यामध्ये साखर घालायची अजिबात गरज नाही। आता आपल्या कढीला छान उकळी येईपर्यंत असं ढवळत राहायचं। आपल्या कढीला छान उकळी देखील आलेली आहे। कढीला छान उकळी येऊन झाली की गॅस बंद करून घ्यायचा
आणि त्यामध्ये आपण घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घालून घ्यायची। इथे आपली कढी करून खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।